नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आज आहे आपल्या स्वामींचा गुरुवार. गुरुवार असला की मी आहे ना, गुरुवारच्या दिवशी घरात पण आणि दुकानात पण एकाच वाटीमध्ये लेपनसाठी हळद तयार करते. आणि हळदीमध्ये गोमित्र, हळद, गंगाजल, गुलाबजल आणि थोडासा कापूर टाकून पूर्ण पेस्ट बनवते. आणि तेच हळदीचं वाटी घेऊन मी काउंटरवर ओम स्वस्तिक काढते आणि मशीनवर पण ओम स्वस्तिक काढते. आणि दुकानात बघा आता बरीचशी गर्दी आहे, भरपूर सारे कस्टमर असतात, भरपूर सारे असे दुकान लग्नाच्या ब्लाउजांची भरपूर गर्दी आहे. पण आता बरेचसे काही दुकानं पण असं काही ब्लाऊज पण रिकामं झाले आता, भरपूर पाईप्स वगैरे. आणि मी दुकानामध्ये आहे ना, हा जो स्प्रे आहे ना, मी ती ऑनलाईन बॉटल घेतली होती. तर या स्प्रेमध्ये ना मी गुलाबजल आणि गंगाजल आणि थोडीशी हळद टाकून, थोडं गोमित्र टाकून असा स्प्रे बनवते. घरात पण एक बॉटल भरून ठेवलेली आहे आणि दुकानात पण एक बॉटल असते. मग दुकानामध्ये सकाळ किंवा संध्याकाळ जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी ती बॉटलने स्प्रे करते. स्प्रे केल्याने काय होतं, आपल्या दुकानातली आपली वाईट शक्ती जी असते ना ती बाहेर जाते आणि जी पॉझिटिव्हिटी असते ती दुकानात येते आपल्या, असं काहीच आहे. तर तसंच आपण पण आहे ना, मी रोज सकाळ संध्याकाळ असं करते. तर आता आहे ना, हे जे नवरीचे ब्लाऊज आहे ना, तर हे आरीवर्कचे ब्लाऊज आहे. तर मी जे 1-2 ताईंच्या कमेंट होत्या की तुम्ही नवरीचे ब्लाऊज शिवल्यानंतर आम्हाला दाखवा. तर म्हटलं चला आज ब्लाऊज रेडी झालेले आहे, तर आपण सर्व ब्लाऊज दाखवू कशा प्रकारचे शिवले. आपण ज्या मैत्रिणी शिवण क्लास करताना त्यांच्यासाठी पण आपल्याला नवीन काहीतरी शिकायला भेटतं, एकमेकांची माहिती भेटते. तर हे जे ब्लाऊज तयार केले आहे, आता हे पूर्ण वरती फुगा घेतला आहे. फुगा घेऊन वरती प्लेट्स टाकल्या आणि खाली काठाची बॉर्डर टाकलेली आहे. तर हे 2 ब्लाऊज एकसारखे शिवलेले आहे. आणि बॅक साईडला मी सिम्पलची लेस टाकली आहे आणि फ्रंट साईडला प्रिन्स कट घेतलं आहे. आणि कपड्याचेच लटकन बनवून टाकलेले असे साधे सिंपल असे मस्त ब्लाऊज असे पण छान वाटतात. हे पण 2 ब्लाऊज एकसारखे शिवलेले एकाच कस्टमरचे, म्हणजे 2 कस्टमरचे, म्हणजे एकाच घरातले ब्लाऊज आहे. मग ते दोघं पण सारखे शिवायला सांगितले होते. फक्त लेस वेगवेगळी टाकलेली आहे आणि लटकन डबल लेअरमध्ये बनवून टाकलेले आहे. आणि ह्या ज्या ब्लाऊजला आहे ना, हे ट्रिपलमध्ये लेस टाकलेली आहे. असे एकदम छान दिसत होतं हे पण ब्लाऊज. आता हे अजून हे एक दुसरं जे ब्लाऊज आहे ना, तर हे पण 3/4 घेतलेले आहे. आणि जे ब्लाऊज होतं ना, तर त्या कपड्याचे छोटे छोटे हुक्स बनवलेले आहे. हुक्स बनवून त्यामध्ये नॉड ओवून आणि कपड्याचं असं फूल बनवलं आहे. आणि डबल ह्याच्यामध्ये लेस टाकली आहे. आणि नॉड बनवली ना गोल्डनमध्ये, तर ती गोल्डनमध्ये नॉड अशी घातल्यानंतर दिसते, ती अशी काही दिसत नव्हती जास्त, कारण हुक्स एकदम छोटे छोटे बारीक घेतलेले होते मी. आणि ह्या ब्लाऊजची जी उंची आहे ना, तर ही जास्त उंची आहे, जवळजवळ 14.5 उंची तयार आलेली आहे. 3/4 स्लीव्ज घेतलेले आहे आणि प्रिन्स कट आहे. आणि हे जे दोघं ब्लाऊज दिसत आहे ना, ते हे साधे ब्लाऊज आहे. हे कटोरी साधे ब्लाऊज, हे पण लग्नाचेच ब्लाऊज आहे. आणि हे जे आहे हे नवरीचं हळदीचं ब्लाऊज आहे. हे हळदीचं ब्लाऊज आहे ना, बॅक साईडला मी पानगळा टाकला आहे आणि फ्रिल पण अशी बनवलेली आहे. जी साडीची बॉर्डर होती ना, तर ती बाहीला टाकली आहे. आणि वरून वरच्या साईडला जो सिल्क कपडा होता ना, तर त्याची फ्रिल बनवलेली आहे. डबल लेअरमध्ये बनवायची होती, पण कपडा कमी असल्यामुळे मी सिंगल बनवली. आणि ही जी साडी आहे ना, तर ही बारीक नेट असतं ना, तर त्यातली साडी होती. कारण जो लूज कपडा असतो ना, तर त्या कपड्याची ना अशी बाई बनवली की ती पूर्ण अशी खाली लोंबते. आणि हा थोडासा कडक कपडा असल्यामुळे बाही पण एकदम छान बनली. आता हे अजून एक दुसरं ब्लाऊज आहे. तर हे पण आहे ना 3/4 टाकलेलं आहे, मध्ये कट केलं आहे. आणि याला कॅनव्हास टाकून मी आतमध्ये फोल्ड केला आहे. आणि त्यामध्ये पण असे छोटे छोटे हुक्स बनवले आणि त्यात गोल्डन नॉड ओवली आणि नॉड ओवून त्यामध्ये छोटे फूल बनवले. आणि 3/4 स्लीवला अशा पण डिझाईन छान वाटतात. आणि बॅक साईडला पण मी ही लेस, म्हणजे हे हळदीचंच ब्लाऊज आहे नवरीचं. आणि बॅक साईडला हे ना जे येल्लो जी प्लेट्स लेस दिसते ना, तर त्याला मी मणी लावणार आहे अजून. तर ही पण मी अशी बनवली आहे.
त्यानंतर मी हे बघा एक साडी दाखवते तुम्हाला, इतकी सुंदर आणि खूप छान क्वालिटीची साडी आहे. तर ही जी दीदी बसलेली आहे ना, हिने आपल्याकडे शिवण क्लास केलेला आहे. हिचा साखरपुडा आहे 28 तारखेला आणि ही दीदी कुठं म्हणजे माझ्या सख्ख्या मावस भावाला दिलेली आहे. तिथं आता 28ला साखरपुडा आणि त्यानंतर 10 मे तारीख लग्नाची धरली आहे. मग तिला साखरपुड्यासाठी साडी घ्यायची होती. मग आम्ही आत्ता दुकानात गेलो आणि ही अशी साडी आणली आहे. साडीची क्वालिटी जर बघाल तर खूप खूप सुंदर होती. म्हणजे मला तर कधीच म्हणजे दुकानात जर गेल्यानंतर तर कधी साडी अशी आवडली असं होत नाही. पण पहिल्यांदाच ही साडी एवढी आवडली ना. डबल ब्लाऊज पीस होता तिच्यात, एक पूर्ण भरलेला होता आणि हे टिकली वर्क नव्हतं ब्लाऊजमध्ये, पण खूप छान असं मस्त स्टोन वर्क होतं. आणि एक जो ब्लाऊज पीस होता ना, तर तो आपला जो रेग्युलर ब्लाऊज पीस निघतो तसा ब्लाऊज पीस होता. आणि साडीच्या पण बॉर्डरला आहे ना कट वर्क होते आणि कट वर्कमध्ये पण पूर्ण स्टोन वर्कचं काम केलेलं होतं. इतकी सुंदर साडी होती आणि लाईट पिस्ता कलर होता आणि भरलेली होती. इतकी भारी दिसत होती ती, तिचा लुक आणि तिची ती शाईन ब्लाऊज खूपच सुंदर दिसत होती. मग आम्हाला सगळ्यांना ही साडी आवडली आणि तिचा आता साखरपुडा आहे. मग ते आता ते ब्लाऊज पण शिवायचं होतं म्हणून मग ती इथे घेऊन आली ती आता. आणि आता मला यावरचं हे एकच ब्लाऊज शिवायचं आहे, हे भरलेलं. आणि जे दुसरं आहे ना काठाचं, तर ते ती शिवणार आहे स्वतः ब्लाऊज. कारण ती पण छान छान ब्लाऊज शिवते. तिने आधीचं जे 2 साड्या घेतात ना साखरपुड्याला, त्यातलं आधीचं एका साडीवरचं ब्लाऊज तिने शिवलं. आणि आता ही जी दुसरी साडी आहे मुलाकडनं घेतात, तर ही साडी मीच इथं घेतली. मीच सांगितलं होतं का मी घेते म्हणून माझ्या चॉईसनी. मग इथं आम्ही साडी घेतली. साडी घेतल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. तर आमच्या इथं आहे ना दिंडी येणार होती. तर दिंडी हरे कृष्ण बाबाची दिंडी, देवरगाव ते सप्तशृंगी गड अशी पायी दिंडी सोहळा होता. तर आम्ही त्यासाठी ना आम्ही जे आमचा जो सप्तशृंगी गट आहे ना, तर सगळ्या गटाच्या लेडीज सगळ्यांनी आम्ही रांगोळी काढली गणपती बाप्पाच्या मंदिरांपासून. तर इथं भगवती मंगल कार्यालय ते आपल्या दुकानापर्यंत आणि केदराई रोड शेडपर्यंत असे पूर्ण इथून तिथून सगळ्यांनी आम्ही रांगोळ्या काढल्या. कारण की दिंडी 1 वाजता येणार होती. मग आम्ही सगळं काम आवरल्यानंतर सगळ्या लेडीज सगळ्यांनी काम बंद ठेवून आणि सगळ्याजणी रांगोळ्या काढत होत्या. आणि इथून तिथून म्हणजे गणपती मंदिरापासून तर इथपर्यंत खाली सेडपर्यंत अशा भरपूर रांगोळ्या होत्या. डायरेक्ट रांगोळ्यांच्या कोणी गोण्या आणून दिलेल्या त्या, कोणी व्हाईट काढत होतं, कोणी डिझाईन काढत होतं. आणि इथं जो हा हॉल आहे ना, तर हा भगवती लॉन्स आहे हा. तर इथं पण आम्ही आता महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि आता दिंडी पण येणार होती. आम्ही सगळेजण असं दिंडीची वाट बघत होतो आणि रांगोळ्या पण आता जवळजवळ झाल्याच होत्या काढून. सगळेजण मस्त सगळ्यांनी रांगोळ्यांसाठी खूप मदत केली. आणि कसं असतं ना, या कामासाठी ना आपला नशिबाचा भाग असतो. ज्याच्या त्याच्या नशिबात जे काम असेल ना, तर ते त्याला करायला भेटतं असं तरी मला वाटतं. दिंडी आणि हे साधू संतांचे यांचे पाय आपल्या भूमीला लागणं म्हणजे हे आपलं एक भाग्याचंच काम असतं. आणि असंच कोणी कोणाच्या इथं येत नाही आणि हे काम असं कोणालाच करायला भेटत नाही. हे एक आमचे एक प्रतिष्ठित आमच्या गावचे व्यापारी जे लोक आहे ना, तर त्यांनी सगळ्यांनी आम्हाला सांगितलं होतं. आमचा बचत गट वगैरे काही नाही आहे. आम्ही फक्त एक सप्तशृंगी गट म्हणून आम्ही एक लेडीज भरपूर जवळजवळ 50 लेडीज झालेले आहे. तर त्यामध्ये आम्ही म्हणजे असं काही कार्यक्रम राहिला बाप्पाच्या मंदिरात कुठलाही काही कार्यक्रम राहिला तर आम्ही सगळ्याजणी लेडीज सगळ्यात पुढे असतो. आणि सगळ्याजणी एकदम व्यवस्थित आणि कुठल्याही कामाला न कंटाळा करणारा असा हा आमचावाला सगळ्यांचा ग्रुप आहे. तर ही बघा, ही भव्य दिव्य दिंडीचं स्वागत झालेलं आहे. इथून जवळजवळ आम्ही पुढेपर्यंत आलो, तो पुलापर्यंत चालत चालत आलो आणि तिथून उभं राहून मग हे जे महाराज आहे ना, तर हे पण होते दिंडीसोबत. आणि मग सगळ्यांना टाळ मृदुंग भजन वगैरे म्हणत म्हणत पूर्ण गजर करत करत पूर्ण याच्या गणपती मंदिरापर्यंत आले होते. दिंडीची जवळजवळ आहे ना किती भाविक होते, 1500 लोक होते दिंडीचे. म्हणजे अशी भरपूर मोठी दिंडी होती. आणि एवढी दिंडी मोठी काढणं, एवढं नियोजन करणं एवढं सोपं नसतं. इतकं छान नियोजन केलेलं होतं बाबांनी. आणि रथ सजलेला होता त्यांचा खूप छान मस्त दिव्य मूर्ती तयार केलेली होती त्यामध्ये.
आणि असा पालखी सोहळा इतका छान मस्त वाटत होता. ज्यावेळेस ती दिंडीचं आगमन झालं ना, त्यावेळेस अख्खं वडाळी भोई गाव असं दमदमून गेलं होतं. इतकं भारी वाटत होतं. खरंच ना, अशा म्हणजे साधू संतांची म्हणजे हे दिंडीचं नियोजन करणं, दिंडीचं काढणं हे खूप भाग्याचं काम दिंडीचेच असतं. भाविक होते, 1500 ते लोक होते. आणि आमच्या इथले जे आहे ना आजूबाजूचे व्यापारी वर्ग आणि आमच्या गटाचे असे बरेचसे म्हणजे जवळजवळ 2000च्या आसपास सगळ्यांसाठी महाभोजनाचा कार्यक्रम होता. आणि तो कार्यक्रम जो जेवणाचा महाप्रसादाचा कार्यक्रम होता ना, तर तो इथं भगवती मंगल कार्यालय इथं म्हणून शेजारी आमच्या इथं दुकानाच्या बाजूलाच घराच्या साईडला लॉन्स आहे तिथं ठेवलेला होता. आणि इतकी गर्दी होती, लेडीज तर खूप होत्या आणि पूर्ण लॉन्स पूर्ण फुल भरला होता फक्त लेडीजनेच. आधी ज्यावेळेस सगळ्या जणी महाप्रसादासाठी बसल्या होत्या, कारण त्यांना सगळ्यांना आराम करण्यासाठी आम्ही महादेव मंदिरामध्ये सोय केलेली होती त्यांची. आता हा रथ बघा, इतका सुंदर दिसत होता हा रथ. आणि सगळेजण असे मस्त कोणी फटाकडे वाजवत होतं, कोणी काय करत होतं, इतकं मस्त वाटत होतं. आणि इथं गणपती मंदिरापासून तर थेट खाली पुलापर्यंत एवढी मोठी रांग होती, एवढी पब्लिक होती. खरंच ना, एवढी पब्लिक आणि एवढी दिंडी काढणं सोपं नसतं, एक जबाबदारीचंच काम असतं. आणि दुकानाच्या पुढे जो रोड असतो ना, केद्राई रोड, तर त्याच रोडनी देवरगाव रोड आणि इकडं सप्तशृंगीगड असा हा रस्ता जातो. तर ह्याच रोडनी केद्राई मातेचं पण मंदिर आहे इथंच 5 ते 6 किलोमीटर अंतरावर. तर ही पायी दिंडी सकाळी जवळजवळ 10-10:30ला निघाली असतील. तर इथं आता यांना 12:30 ते 1 12:30 वाजलाच होता. एवढा उशीर झाला होता, कारण पहिलाच दिवस होता दिंडीचं नियोजन करता करता भरपूर वेळ गेला. आणि प्रत्येकजण म्हणजे तयारी करणं आणि 2-3 दिवसामध्ये ते गडावर पोचतील अशी सुविधा होती. तर इथं पण आता लॉन्समध्ये आल्यावर सगळ्यांचा सत्कार झाला. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, भेटूया नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.